नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। ज्या जाहिरातीची वाट विद्यार्थी पाहत होते, शेवटी आज ती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। हो मित्रांनो, MPSC मार्फत ग्रुप सी या पदाची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली असून यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे आणि जागा मित्रांनो 2600+ आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, MPSC मार्फत जी घटक परीक्षा होणार आहे यावर्षी सर्वात मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर आता आपण पाहणार यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, यामध्ये कोणता बदल करण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ठीक आहे 17/2026 जाहिरात आताच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ती यामध्ये पदे बघा, उद्योग निरीक्षकचे असणार आहे 9 जागा, तांत्रिक सहाय्यकच्या 3 जागा, कर सहाय्यकच्या 282 जागा, लक्षात ठेवायचं कर सहाय्यकच्या 282 जागा। आणि यामध्ये बघा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गटक म्हणजे तुमची RTOची पण भरती गटकची यामध्ये ऍड केलेली RTOची जे परीक्षा होती ते आता MPSC मार्फत घेण्यात येणार होती। तर या ठिकाणी आता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 461 जागा आहे RTOच्या। पदाचं नाव आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक। सर्वात महत्वाचा पद आहे कनिष्ठ लिपिक। 1864 जागा, टोटल 2619 जागेची ही भरती होणार आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, 2619 जागेची भरती निघालेली आहे। सर्वात मोठी भरती गटकची या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर अर्ज भरायला सुरुवात जी होणार आहे 27 जून पासून होणार आहे। अंतिम तारीख असणार आहे 17 जुलै। अंतिम तारीख आहे 17 जुलै आणि 27 जून पासून अर्ज भरायला सुरुवात केली जाणार आहे। तर आपण जागा पाहिलेली आणि तारीख पण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर मित्रांनो 48 पेजची PDF आहे। व्हिडिओ या शेवटपर्यंत पाहायचा। तर आता आपण पाहणार आहोत यासाठी पात्रता काय मागितली आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पात्रता जी आहे उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक विमा संचालक, लिपिक टंकल लेखक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक याची वयोमर्यादा आहे 19 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत। आणि कर सहाय्यकची जी वयोमर्यादा आहे ते 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 43 वर्षापर्यंत, लक्षात ठेवायचं। आणि ही वयोमर्यादा तुमची 1 ऑक्टोबर 2026 नुसार ठरवण्यात आलेली आहे। तर हे संपूर्ण वयोमर्यादा व्यवस्थित चेक करायची। तर बघा मित्रांनो, शैक्षणिक पात्रता तर बघा उद्योग निरीक्षक गटक हे पद सोडून इतर संवर्गासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे या ठिकाणी डिग्री मागितलेली आहे। उद्योग निरीक्षक सोडून इतर सर्व पोस्टसाठी डिग्री या ठिकाणी मागितलेली आहे, ग्रॅज्युएशन या ठिकाणी मागितलेलं आहे। तर उद्योग निरीक्षकाची पात्रता या ठिकाणी मागितली आहे इंजिनिअरिंग स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल या ठिकाणी मागितलेला, लक्षात ठेवा सिव्हिल मागितलेला किंवा तुमचं BSc झालं असेल तरी तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता। उद्योग निरीक्षकासाठी BSc किंवा सिव्हिल असेल तरी तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता। आणि जे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक याची जी पोस्ट आहे याची पात्रता मागितली आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणजे 10वी या ठिकाणी मागितलेलं आहे। तसेच तुम्हाला या ठिकाणी इंजिनिअरिंग मागितलेलं आहे, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ठीक आहे। 3 वर्षाची जी पदविका असते या ठिकाणी मागितलेलं आहे, ठीक आहे। संपूर्ण पात्रता या ठिकाणी दिली, व्यवस्थित वाचून घ्यायची। मोबाईल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी। तर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकला या ठिकाणी उंची पण मागितली आहे, हे चेक करून घ्यायचं। आणि लिपिक टंकलेखनसाठी मराठी मागितली आहे 30 किंवा इंग्लिश मागितली आहे 40, दोनपैकी कुठली एक टायपिंग असेल लिपिकसाठी तरी चालेल। आणि कर सहाय्यकला मराठी आणि इंग्रजी दोन्ही टायपिंग मागितलेले आहे। इंग्रजी टायपिंग 40 आणि मराठी टायपिंग 30। कर सहाय्यकला दोन्ही टायपिंग मागितलेले आहे आणि लिपिक टंकलेखनला दोनपैकी एक कुठली टायपिंग असेल तरी सध्या तुम्हाला अर्ज या ठिकाणी आपला भरता येणार आहे, ठीक आहे। संपूर्ण पात्रता व्यवस्थित वाचायची आणि नंतर आपला अर्ज भरायचा। बघा मित्रांनो, एक्झाम मध्ये काय बदल करण्यात आलेला आहे तर सर्वात मोठा बदल जे होणार आहे तो होणार आहे आता तुमची जी परीक्षा आहे ते ऑनलाईन घेतल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं मित्रांनो, ऑनलाईन सत्रात तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि यामध्ये नॉर्मलायझेशन पण केल्या जाणार आहे। सर्वात मोठा बदल यावेळेस MPSC मार्फत केलेला आहे। अगोदर MPSC एक्झाम आहे ऑफलाईन पद्धतीने होत होती आणि यामध्ये नॉर्मलायझेशन होत नव्हतं। तर मित्रांनो, आता हा बदल करण्यात आलेला असून तुमची एक्झाम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि यामध्ये नॉर्मलायझेशन पण केल्या जाणार आहे। तर MPSCच्या परीक्षेमध्ये हा बदल या ठिकाणी केलेला आहे, ठीक आहे मित्रांनो। तर तुमची पूर्व आणि मुख्य अशा 2 एक्झाम होते। पूर्व परीक्षा होणार आहे 100 मार्कची आणि मुख्य परीक्षा होणार आहे 400 मार्कची, ठीक आहे। आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक याची जी मुख्य परीक्षा स्वतंत्र होणार आहे
300 मार्क्सची. तर संपूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे, ती व्यवस्थित चेक करून घ्यायची. एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला ₹394 आणि मागास वर्गीयांना ₹294 आणि माजी सैनिकांना ₹44. ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्या पदानुसार जागा दिलेल्या आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायच्या. उद्योग निरीक्षकच्या, तांत्रिक सहाय्यकच्या 3, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कोणत्या कासाठी किती जागा आहे, कर सहाय्यक गटक 282 जागा कोणत्या कासाठी किती जागा आहे आणि कनिष्ठ लिपिक, त्या कनिष्ठ लिपिक जागा ज्या त्या डिपार्टमेंटनुसार आहे ते व्यवस्थित चेक करून घ्यायच्या. ठीक आहे मित्रांनो, तर हे खूप आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर लक्षात ठेवायचं 27 जूनपासून अर्ज भरायला सुरुवात होणार असून 17 जुलै याची अंतिम तारीख आहे आणि एक्झाम तुमची जी आहे ते 27 सप्टेंबरला होणार आहे ऑनलाईन पद्धतीने. लक्षात ठेवायचं 27 सप्टेंबर संयुक्त पूर्व परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. ऑनलाईनद्वारे तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे. संपूर्ण पीडीएफ वाचायची असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.